छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कुंभेफळ येथील प्रगतशील शेतकरी श्रीराम शेळके हे गेल्या 3 वर्षांपासून गाय पालन करून दुग्ध व्यवसाय करतात. त्यांनी 7 गायींपासून सुरुवात केली. आजच्या घडीला शेळके यांच्याकडे 43 जर्सी गायी आहेत. या गायींपासून दररोज 300 लिटर दूध संकलन होते. या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याला खर्च वजा करून 1.25 लाख रुपये कमाई होते. तसेच इतर शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय कशा पद्धतीने करावा याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. मी गाय दुग्ध व्यवसाय हा 2022 पासून 7 गायीपासून सुरुवात केली आणि माझ्याकडे फळबाग असल्यामुळे मी शेणखत आणि शेतीपूरक व्यवसाय म्हणून याच्यापासून सुरुवात केली. आता माझं 3रं वर्ष असल्यामुळे माझे आता सध्या 43 गायी आहे आणि 300 लिटर सध्या संकलन आहे दोन्ही वेळेस. माझ्याकडे फळबाग असल्यामुळे मी बाहेरून शेणखत विकत घ्यायचो 4-4.5 लाखाचं आणि त्याच्यामुळे असं वाटलं बाबा 2 पैसे आपल्याला भेटते याच्यामधून आणि आपल्या शेतीला जे शेणखत लागतं ते बी आपल्याला याच्यामधून भेटतं. याच्यामुळे मी हे केलं. माझ्याकडं जर्सी आहे, HF आहे, 40 ते 42 गाई आहे. माझी रोजची मला 40 रुपये पर लिटरनं पैसे पडतात फॅटनुसार. महिन्याला माझी 1.25 लाख रुपये उलाढाल होती. खर्च वजा जाता, लेबर सुग्रास्ती जातात. त्यांनी पिऊन असंच थोड्यामधून सुरुवात करून त्याच्यात सातत्य ठेवून त्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन केलं तर दुग्ध व्यवसाय पुरतोच आणि घरचं खाद्य असायला पाहिजे. विशेष म्हणजे मी पावसाळ्यामध्ये जवळपास मला पर डे 10 क्विंटल म्हणजे 1 टन रोजचं लागतं. त्या हिशोबाने मी त्याचं नियोजन करतो. स्वतःचं माझं 12 एकर क्षेत्र आहे. पावसाळ्यामध्ये मका घेतो आणि हिवाळ्यामध्ये मेगा शूट म्हणून घेतो. मेगा शूटच्या 2 कापण्या होत्या, ते मला पुरेसे होतं. 365 ते 70 टन मी दरवर्षी तयार करतो. शेतकऱ्यांनी सुरुवातीला मुक्त गोठा पद्धती स्वीकारली पाहिजे. सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास दिला तरी याच्यामध्ये भरपूर आहे. दुसऱ्या मधल्या वेळेमध्ये शेतकऱ्यांना दुसऱ्या शेतीतले कामं करू शकतात. कारण याच्यामध्ये चारा टाकणे, सकाळी एक टाइम चारा टाकणे आणि संध्याकाळी 7 पर्यंत चारा टाकायची आवश्यकता नाही. आम्ही सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता 2च वेळेस चारा टाकतो. एका गाईला मोजून 16 किलो चारा टाकतो. पाणी पाजायची गरज नाही. ते मुक्त फिरतात, मुक्त हिंडतात. जेव्हा भूक लागल तेव्हा खातात, जेव्हा तहान लागल तेव्हा पाणी पितात. तर नवतरुण शेतकऱ्यांनी याच्याकडे वळायला काही हरकत नाही. त्याचा वापर असा होतो का हाताने आता दूध काढायचं काम नाही. आमची लाईट, आम्हाला तर तशी लाईट 24 तास आहे. लाईट बी गेली तर आमच्याजवळ इंजनचा पर्याय ठेवलेला आहे आम्ही. हे आमचे 2 सांगड्या आहे. या सांगड्यामध्ये गाई येतात, तिथं खाद्य खातात आणि दूध काढलं की बाहेर निघून जातात. म्हणजे याच्यामध्ये शेतीमध्ये शेतकऱ्याचे असे हे की 24 तास काम करून बी काही भेटत नाही. पण याच्यामधून शेतकऱ्याला सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास दिला तरी भरपूर. याच्यामध्ये गाय आली, आम्ही त्यांना सुग्रास टाकतो. आम्ही काही वासर सोडत नाही आणि ते मशीन लावलं का ते मशीन दूध निघतं. तेच एका कॅनीमध्ये जवळपास 20 लिटर दूध येतं आमचं. 2 गाई म्हणून 1 कॅन भरते आमची 20 लिटरची.